आज सकाळी पायरा झाला. मुलं अक्षरशः कामं सोडून कामाला सुट्टी देऊन आज मुलं सगळी आपली आली तिथं मैदानावरती आणि त्यांनी आज जे घेतलेलं कष्ट आहे त्याच्यामुळे आज तो पहिला नंबरचा मानकरी ठरलाय. आज खरं बघायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक नवीन येणाऱ्या माणसाचं एक स्वप्न असतंय की बकासूर बरोबर पळावं. त्याच्या सोबतीला आपला नंदी गेला की चर्चेत येतो आणि त्याच्याबरोबर पळाला की त्याचं एक म्हणतो की नाही आपण पान सरवावं लागतं तसं पान सरवावं लागतं सगळ्यांना. असं बकासूर बरोबर पळायची सगळ्यांची इच्छा आहे आपली. मला तुमच्या मनातील जोडी आम्हाला प्रेक्षकांना पाहायला आवडेल आणि लवकरच पळेल पण. तुम्ही पण तेवढी ओय बघा ह्यालाच म्हणतात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि त्यानं पण दिलाय आणि त्याला पण पळायचे. मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो कांबीरवाडीच्या मैदानामध्ये. सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सर्जा आणि सोबत पाहिला इशारा. खूप जबरदस्त जोडी पाहिली आणि आज फायनलची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकाची ढाल आपण पाहू शकता. दादा नमस्ते. नमस्ते. काय आनंद आहे. तुम्ही फार कमी दिसतं मैदानामध्ये आणि आज आला आणि प्रथम क्रमांक केला पहिल्यांदा. कामाच्या व्यापातून वेळ मिळत नाही त्यामुळे कधीतरी मैदानावर येतो. आमची सर्व टीम आमचे विजूभाऊ असतील, सचिन असेल, वाहिदभाई असतील, हे आमचा मित्र परिवार आहे सगळा. यांच्या मार्फत आम्ही बैलगाडी शर्यत खेळतोय आता सध्या. कुठून घेतलाय वगैरे माहिती सांगा की जरा. विंग कराड तालुक्यातील विंग गावातूनच घेतलाय. आपली सगळी टीम तिथल्या साईकच आहे विंग गावातलीच आणि त्यांनीच त्यांच्या आवडीनं घेतलाय. वाहिदभाई, विजूभाऊ असतील, काका असतील, सचिन, साहिल असेल. आता चालू सीझनचा कितवा गुलाल आहे त्याचा प्रथम क्रमांकाचा? प्रथम क्रमांकाचा दुसरा गुलाल आहे. बर. आणि तसे गुलाल झाले ह्या सीझनला 6 गुलाल झाले. त्यातले सलग 3 गुलाल आहेत. कसं पाहताय बैलगाडी क्षेत्र? कारण ओळखी तर भरपूर आहे तुमच्या परंतु आपला नंदी पण तेवढ्या ताकदीनं तेवढ्या स्पीडनं पळला पाहिजे. तर कुठेतरी आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो की बाबा ठामपणे की माझा नंदी पळतोय त्यामुळे तू पायरा दे. 100% त्याबाबत काय बोलत? 100% आपला नंदी पळाला तरच आपल्याला चांगली पैरं होत्यात, नाहीतर चांगली पैरं होत नाहीत. आणि तो त्या ताकदीचा आहे त्यामुळे त्याला चांगले पैऱ्यात आज तो पळतोय आणि सर्वांना आज दिसतोय. आज 1 नंबरचा मानकरी ठरलाय. आज त्याच्या सोबतीला होता इशारा. दोघांनी खूप चांगली गाडी पळवली एकदम 1 नंबर. अमर ताते त्याबद्दल शब्द कमीच आहेत. तात्याने दुखापत असताना सुद्धा एवढा ताकदीनं गाडी मारली. 3 फेरे एकदम चांगली गाडी पळवली त्यांनी. त्यांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. अमरशी काय बोलणं वगैरे झालेलं का फायनल पूर्वी? कशा पद्धतीने गाडी चालू वगैरे असं काय झालेलं का? तुमची चर्चा झालेली? नाही, अमरला सांगायची गरज नसते का तर अमर स्वतःच एवढा अनुभवी ड्रायव्हर आहे की त्याला आम्ही बोलण्यापेक्षा तो आम्हाला सांगतो आज काय घडणार आहे ते. बर. त्याला एवढा कॉन्फिडन्स असतो सर्जावर. अमर भाऊ काय सांगाल सर्जाविषयी? आणि एक मनामध्ये जिद्द खाली ज्यावेळेस चाललेलाच त्यावेळेस एक विश्वास दिसत होता चेहऱ्यावरती. गाडी सगळ्यांचं म्हणणं होतं मध नाही यावी पण कडन जर लागली तरी बैल पब्लिकचा काम आहे. बर. दोन्ही खांदी पब्लिकला पळतो त्यामुळं माझ्या मनात एक होतेच की 100% 1 नंबर करणार झाला. म्हणजे असं काय भीती वाटली नव्हती की आपली गाडी 1-2 नंबरमध्ये पळत किंवा काय. डोक्यात होतं 1च नंबर होणार गाडी. आणि इशारा सुद्धा चांगला पळा. गाडी बैल लयच पळतोय पण 9 चर्चेत आहे. दोन्ही पण बैल 9 चर्चेत आहे. पण तो बैल आता सलग 2 8 1 नंबर केला. तो पण बैल चांगला पळा. दादा जवळपास नाही म्हटलं तर तुमचे आता 40 ते 50 मेंबर आता मैदानामध्ये आहेत. काय चर्चा झाली त्यांची? काय आनंद आहे त्यांचा? खरं बघायला गेलं तर आज अचानक पायरा झाला होता. आज सकाळी पायरा झाला. मुलं अक्षरशः कामं सोडून कामाला सुट्टी देऊन आज मुलं सगळी आपली आली तिथं मैदानावरती आणि त्यांनी आज जे घेतलेलं कष्ट आहे त्याच्यामुळे आज तो पहिला नंबरचा मानकरी ठरलाय. मुलांनी आज लय साथ दिली आपल्याला सगळ्या आपल्या टीमनं. आणि सगळ्या टीमचं कौतुक करेल तेवढं कमी. आता पण कोणत्या नंदींसोबत पाहिलाय कसं काय? म्हणजे आता या चालू सीझन मध्ये आता सध्या चालू सीझनला आमचा राजा आहे विदर्भ एक्सप्रेस. परत डायमंड आहे विनायक शेठ देशमुख यांचा. महबूब आहे कोरेगावकरांचा. अशी बरेच नंदी आहेत त्यांच्याबरोबर चांगला पळाला आणि तिथं गुलालचा मानकरी ठरला. दादा प्रत्येक बैलगाडी मालकाची अशी वैयक्तिक इच्छा असते की बाबा
आपला नंदी या नंदीसोबत पळावा असं तुमची खास मनापासून इच्छा आहे का? की बाबा तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या मीडियावरती किंवा मित्रांना पण ती बोलून नाही दाखवली, आज मीडियाद्वारे तुम्हाला बोलायची इच्छा आहे का? म्हणजे कुठला असा एक नंदी आहे का कुठला असा? आज खरं बघायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक नवीन येणाऱ्या माणसाचं एक स्वप्न असतंय की बकासूर बरोबर पळावं. त्याच्या सोबतीला आपलं नंदी गेला की चर्चेत येतो आणि त्याच्याबरोबर पळाला की त्याचं एक म्हणतो की नाही आपण पान सरवावं लागतं, तसं पान सरवावं लागतं सगळ्यांचं. असं बकासूर बरोबर पळायची सगळ्यांची इच्छा आहे आपल्या टीमची पण. आणि अमरताते पण बकासूरच्या गाडीवरती बसतात त्यामुळं अमरताते पण लवकर बोलून घेतील असं बोलणं झालेलं आहे. हां 100% जे त्या काळात सर्जा आणि बकासूर किंवा राजन बकासूर दोन्हीतला एक बैल कुठला पण पळत. बर सर्जाचं भवितव्य कसं बघताय आता? गुलाल घेतोय, एक नंबर पण चालू सीझनचा दुसरा एक नंबरचा गुलाल आहे. हिंद केसरी त्याच्या समोर पाहायचंय का दादा? समोर लावलेलं हिंद केसरी सर्जा 100% सर्व आपले जे मित्रपरिवार त्यांचं एकच आता स्वप्न आहे की हिंद केसरी आपल्याला सर्जा राजा दोघांना पण हिंद केसरी करायचं आहे आणि लवकर येत्या काळात आपण त्यांना हिंद केसरी होताना बघू अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. अमृता ते काल मला वाटतं कर्जतच्या मैदानात होतं का? कसं कर्जतला नव्हतं, कर्जतला नव्हतं. इकडं होतं गडा. रोज आता मैदान चालू आहेत, कसं मॅनेज करताय? कारण काय म्हणतात ना की सकाळी तुम्ही 7ला येताय मैदानामध्ये, परत संध्याकाळी घरी जायला 8-8:30 वाजता आहेत. तेवढा स्टॅमिना पण टिकवून ठेवावा लागतो, कारण ड्रायव्हर होणं सोपं नाही. ड्रायव्हर होणं सोपं नाही. महत्वाचा विषय मला व्यसन नाही, त्यामुळे काय स्टॅमिनाचा काय विषय नाही. जरी फेऱ्यात कधी 4 मारलं तरी मी काय म्हणजे दमबिम लागत नाही. आणि कंटिन्यू मैदान चालू आहे. ते रोज 1-2 नंबर चालू आहे. कालच 2 नंबर झालाय, परवा गेला 2 नंबरच झाला कुसूरमध्ये. म्हणजे कंटिन्यू चालूच आहे, बंद नाही. गुलालाच कंटिन्यू आणि कंटिन्यू म्हणजे टिकून राहणं महत्वाचं. टिकून राहिलोय बऱ्यापैकी. तू एक लय महत्वाचा मुद्दा मांडला की व्यसन नाही मला. जे तू पाहतोयस की बाबा आपण आता भरपूर ड्रायव्हर आहेत, पण जे कोण व्यसन करतायत वगैरे काय, तर त्यांना काय फरक पडतो ते असं आता तुला उन्हाळ्यामध्ये जाणवतंय आता सध्या? उन्हाळ्यात आता काय होतंय, व्यसन करणाऱ्या माणसाला थोडं जरा रिस्पेक्ट. जनावर दगावतंय म्हणजे बैल थोडक्यात दगावतात आणि माणसात तर काय विषयच नाही. आणि जे म्हणजे व्यसन करतात त्यांना ड्रायव्हर असणे जरा धोकादायक आहे. स्टॅमिना कमी जादा झाला की काय तर होऊ शकतं. बरं दादा, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच आम्हाला तुमच्या मनातील जोडी आम्हाला प्रेक्षकांना पाहायला आवडेल आणि लवकरच पळेल पण. तुम्ही पण तेवढी ओय बघा, ह्यालाच म्हणतात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, आणि त्यानं पण दिलाय आणि त्याला पण पळायचे. येणारा काळ चालेल, धन्यवाद.